राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही वीरगाथा आहे त्या महावीराची, ज्याने मृत्यूला नमवून धर्माला जीवनदान दिले. तो मराठा साम्राज्याचा वार होता, जो मोगलांच्या छाताला आर पार बसला होता. सईबाईंना बाळ झालं. चला चला लवकर. संपूर्ण स्वराज्यात तोरण बांधा. आनंदोत्सव साजरा करा. रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. ओ रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. स्वराज्याचा महारुद्रकारी वैर्याचा संहार. मराठ्याचा झाड साऱ्या कैवार त्याचा उतरला मल्हार. संभाजीर माझं संभाजीर माझं जीवतांडवाची आग आला सह्याद्रीचा वाघ. संभाजीर माझं संभाजीर माझं कवडी माळ आला जगदंबेचा माळ. शंभू शंभू झाला नाद. देही मरणाला मात रुद्र मराठ्याची जात. संभाजीर माझं संभाजीर माझं जीवतांडवाची आग आला सह्याद्रीचा वाघ. संभाजीर माझं संभाजीर माझं कवडी माळ आला जगदंबेचा माळ.
पेश करना चाहते हैं। दादाजी, हम तो आप ही के हैं, मेहमान नहीं। जी बिल्कुल, लेकिन कुछ रस्म रिवाज होते हैं। मुगल सल्तनत की ओर से दिलेर खान अपने हाथों से नजराना पेश करेंगे। गुस्ताखी माफ मिर्जा जी। हम दिलेर खान, गुस्सा छोड़ दीजिए। जितना ही झगड़ा उतना ही प्यार। चलिए हमारी तरफ से दीजिए। इंशाअल्लाह। शंभू राजा, हमारी तरफ से एक हाथी भी पेश किया जाएगा। हाथी तो आपने देखा होगा ना? हाथी ऐरावत पाहिलंय आम्ही। कहाँ? हा सह्याद्रीच आमचा ऐरावत आहे। हजारो लाखो हत्ती एका बाजूस आणि हा एका बाजूस। त्याच्या पाठीवर आम्ही बसलोय, त्याच्या हौदात आम्ही खेळलोय। त्याच्या सोंडेतून जेव्हा पाणी बरसते तेव्हा अजस्त्र जलधारांचे फवारे उडतात आणि त्या तुडुंब भरून वाहतात। काळा अभिन्न ऐरावत जेव्हा धडक मारतो तेव्हा समोरच्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात। शंभू राजा, वाह वाह शंभू राजा। तुमचा हत्ती प्रसंगी मनगटात बांधून राजगडावर घेऊन जाणारी हिम्मतवान माणसं आमच्या सोबत आहेत। पण आमचा ऐरावत कसा घेऊन जाल दिल्लीला? शंभू राजा, बड़ा ही तेज दिमाग है आपका। नहीं मिर्जा राजे, मैं तो शंभू राजे को उसी वक्त तेज दिमाग वाला समझूंगा जब शतरंज में आपको हरा देंगे। क्यों शंभू राजे, शतरंज खेलोगे ना मिर्जा जी के साथ? शंभू राजा, हमारे साथ में शतरंज खेलोगे? हाँ, खेलूंगा, जरूर खेलूंगा। एक बात अच्छी तरह से समझ लो शंभू राजे, ये मिर्जा राजे, इनको आज तक शतरंज में कोई नहीं हरा सका। इन 3 लोग एक साथ खेले थे और हारते थे। अगर आप शतरंज में मिर्जा जी से हार गए तो क्या दोगे आप? खान साहेब, अगर दादाजी हार गए तो क्या दोगे आप? शंभू राजे, ये मुगल सल्तनत है, जो मांगोगे वो अदा किया जाएगा। ठीक है। दादाजी, ये शह और मात। मिर्जा राजे, आमच्या युवराज शंभू राजाने तुमचा राजा मारला। हाँ, हम हार गए। वाह शंभू राजे, वाह। आज तक हम कभी भी हारे नहीं थे, पहली बार आपने हमें हराया। दादाजी, हमें माफ करना। नहीं नहीं बेटा शंभू, नहीं। खेल में हार जीत तो चलती ही रहती है। ठीक है, जो भी मांगना चाहते हो मांग सकते हो शंभू राजे। एक शतरंज आहे, यावर 64 घरं आहेत, बरोबर? आम्हाला एका घरावर 1 ज्वारीचं दाणे, दुसऱ्या घरावर 2 ज्वारीची दाणे, या तिसऱ्या घरावर 4 ज्वारीची दाणे। वाह शंभू राजे, वाह। महंगा तो भी क्या मांगा, ज्वार के दाने, वो भी 64 ज्वार के दाने। अरे मांगना ही था तो मोती ही मांगते। जेवढा मागितलंय तेवढं दिलं तरी खूप आहे। मिलेगा शंभू राजे, मिलेगा, इसी वक्त मिलेगा। सरसिंह, ज्वार के गोली लाने को बोलो। दादाजी, प्रथम दाणे किती लागतील याचा हिशोब करा, तोपर्यंत आम्ही स्वराज्यातल्या बैलगाड्या बोलावून घेतो। बैलगाडी? म्हणून म्हणतो, हिशोब करा। या पहिल्या घरात 1, दुसऱ्या 2, तिसऱ्या घरात 4, चौथ्या घरात 8,
5व्या घरात 16, 6व्या घरात 32, 7वं घर 64, 8वं घर 128, 9वं घर 256, 10वं घर 512, 11वं घर 1024। मगर गिनने से क्या फायदा? हिशोब करा. 15व्या घरात दाणे होतात 16,384, 16व्या घरात 32,768. पुढचा हिशोब करा. 24व्या घरात दाणे होतात 8,38,08,608. आणि हे 32वे घर इथे 2 खर्व 14,74,83,648 दाणे आहेत. दिलेर खान साहेब, आता आपण 32व्या घरात आहोत. अजून आपल्याला 64व्या घरात जायचं आहे. ये तो चमत्कार है, चमत्कार शंभू राजा, चमत्कार. दादाजी, आपण जेव्हा 64व्या घरात जाऊ तेव्हा अखंड हिंदुस्थानात ज्वारीचे ढीग लावले तरी हे कमीच पडतील. आणि तुम्ही काय, तुमची मुघल सल्तनतही आमचा शब्द पाळू शकत नाही. शंभू राजा, अद्भुत. आज तक हम शतरंज खेलते आए और इन 64 घरों के राजा को ही समझते थे, लेकिन आज अपने ये शतरंज के खेल का अर्थ समझाया. धन्य हो शंभू राजा, धन्य हो, धन्य हो. दादाजी, त्या बैलगाड्या परत माघारी पाठवून देतो. इजाजत दादाजी. जगदंब जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तरात रोवी मराठे आले मराठे आले मराठे आदिनांतर अशा शिवाचे मोहितो वयाची मुंडकी मोजून पाठळी जोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांतर अशा शिवाचे मोहितो वयाची मुंडकी मोजून पाठळी जोडते असे मराठे. छत्रपती शिवाजी
स्मारक श्री शहाजी जिजाऊ सुपौत्र धर्मवीर धनाधिपती कर्मवीर गुणाधिपती राजवीर यशाधिपती शौर्याचा महामेरू सर्वगुण संपन्न अष्टपैलू राजाधिराज श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय। बाबा, आपल्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ आहे आम्हाला. त्या सिद्ध्याच्या रक्तानं समुद्राला लाल करीन, जंजिऱ्याला अग्नितांडव देऊन तुमच्या आत्म्याला शांती देऊ. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जंजिऱ्यावर भगवा हवाच.
केल्या निज वचनाचे असमाने आहे बिजली हर एक इथे तलवार वीराने सजला आहे उपशंभूचा दरबार कोणाचे तुम्ही असता कसली भीती शंभूराज अंतिम क्षेत्र ही मराठ्याची नीती तरी महासनीत फिरावे निशाण पत्याचे दिल्लीवरती चढावे सूर्याच्या तंत्रावाळी ही करुणाची रेषेवर झाला बघा संपूर्ण उपशंभूचा विषय शंभूराजे आओ, कैसी तबीयत है आपकी? अरे मेरे बच्चे जैसा है तू, मेरी बात सुन ले, थोड़ा सोचा कर, मेरा कहना मानोगे तो इंशाअल्लाह सरदारी दूंगा तुझे। पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ दे और मेरा खुदा का प्यारा इस्लामी धर्म स्वीकार ले। औरंग्या, तुझा धर्म तुला प्यारा आहे तसाच माझा धर्म मला प्यारा आहे। औरंग्या, आमच्या धर्माचा भगवा खाली खेचण्यासाठीच करतोस ना हे सगळं, पण बघ बघ, डोळे फाडून एकदा आमच्याकडे बघ, आम्हीच झालो आहोत आमच्या रक्तानं भगवे, आणि हाच भगवा टिळा लावून पेटून उठेल माझा हर एक मराठा, तुझं नामो निशाण मिटवण्यासाठी, तुझं मस्तक रायगडाच्या पायथ्याशी गाडण्यासाठी, तळपू दे पुन्हा शिवप्रभूंची भवानी तलवार, दुमदुमू दे सह्याद्रीच्या कडे कपारीतून एकच गर्जना, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। खामोश खामोश संभाजी, खामोश, ले जाओ इसे, ले जाओ और कुत्ते की मौत की तरह मारो इसे, जाओ लेके जाओ, ले जाओ मेरे नजरों के सामने से, लेके जाओ। झाली नाही ना, मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळाला नाही ना,
बडवा नळानं समुद्र तर जाळला नाही ना, मग आम्ही तसे कमनशिबी कसे? समशेरीचे सिकंदर निपटून नालायकाची गत कपाळी आली. राजकारणाच्या दर्यातला हा सीधा दर्यावरती असा बेअब्रून रसा तळाला का जावा? पलटोस आता मानाचा मानी, माथ्याचा संतापी, क्रूर कर्दनकाळ तू तब्येतीनं सीधा असलास तरी आकलेनं अडदान निपजलास. माणसांची पारख चुकलास, संगतीची निवड उकलास, भले भरडलेस, खोट कंठी धरलेस. कालचक्राला क्षमा मंजूर नाही, देहात त्याची सजा तुला फरमावली जाते. मर, धर्मांतर नको असेल तर दुश्मनांच्या दारी कुत्र्याच्या मौतीनं मर. ती पहा तुझ्या गुन्ह्यांची मालिका. आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून दडलेले, दौलतीसाठी नाहक मोलाच्या हयाती वेचलेले, ते सर्वांची रक्तबंबाळ प्रेते तुझ्या पुढे गोळा होऊ लागली. पा हे अण्णाजी दत्तो रागानं इगळांच्या डोळ्यांनी तुझ्याकडं पाहत आहेत. कुशी शिरक्यांची कवंदे कड कडून सुडाच्या मुठी ओळीत आहेत. त्या पहा भीती चिडून मारलेल्या तुझ्या सावत्र मातेच्या करुण किंकाळ्या. नका आई साहेब, नका. आणखी अशा तळतळाटाने मनगटे चावू नका. हा संभाजी नालायक ठरला. अन्न पाड्या वाचून जीव घेणारा संभाजी आता जिवंत राहत नाही. वैर्यांनी लोशृखलाने बंद केलेला संभाजी आत्र्यांच्या तारा पिळवटून देवाजवळ आता एवढीच याचना करतोय. देवा, आता मला मरण द्याल ते तरी मानाचे द्या, थोराचे द्या. मराठ्यांच्या राजाला शोभेच्या मरणाने संभाजीला मरू द्या. आबासाहेब अशी एकदा हाक मारायची आहे, परंतु ती जिव्हा आमच्याकडे नाही. एकदा डोळे भरून स्वराज्य पहावेसे वाटते, परंतु ते डोळेही नाही. शेवटचा मुजरा करायचा आहे, परंतु ते हातही नाहीत. आबासाहेब, जगावं ते स्वराज्य राखण्यासाठी ते तुम्ही शिकवलं. स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी मरणही पत्करायला लागलं तर त्यासाठी असंच सामोरं जावं हे शिवपुत्र संभाजी शिकवेल. शिवपुत्र संभाजी शिकवेल. जगदंब जगदंब जगदंब. छत्रपती संभाजी महाराज की. पाच प्राण आदिपणास लावावे, संभाजीचे नाव अमरते नंतर मग घ्यावे. तुळापुरीच्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती, हा समाधीच्या वरती अमर पिराजी ही तलावितो विनंती. पुन्हा एकदा आपल्या नाना पाटील रंगमंचासमोर एखादा ऐतिहासिक चित्रपटाचं चित्रीकरणच चालू आहे असा फील झालेला आहे. या कार्यक्रमासाठी डॉक्टर चित्रा पाटील